चालवलेलं आहे ते ना. आणि आता सध्या सुपरवायझर आहेत ते इथं. मी कायले शुद्ध बोलवलो अडी सुपरवायझर आता ते विषय क्लोज. नमस्कार मित्रांनो, आज आपण डायरेक्ट मशीनवर पोहोचलो. हे पहा, डायरेक्ट म्हणजे पहिले घरून ब्लॉग चालू करायचा, आज डायरेक्ट मशीनवरून. तर चला मशीन पहिले चालू करू. आज थोडा लेट झालो, जास्त नाही, किंचित. आज बी आपल्याला ट्रॉल्या भरायचंच काम आहे आणि पुलाच्या कामावर जास्तीत जास्त माती इकडल्या तिकडे टाकायचंच काम राहते. हे पहा मशीन अंदरून हे पाहत. काल सगळं फपुडल्यात काम होतं, त्याच्यानं थोडं मशीन बी आतून खराब व्हायला. काय बा कोण पाणी पिलं, ह्या कॉक आहे ना तो बरोबर बंदच नाही केला. तर पहिले सगळे अगोदर मशीन साफ करून घेतो. ओके, तर मशीन चालू करू का पहिले आपण. Bluetooth mode ओके, ब्लूटूथ मोड काही वांधा. connected. आणि मित्रांनो, सगळ्यात पहिले मशीन आलो की पाहून घ्यायचं की अडी काही कोणता कोड गिट दिलाय का, मशीनला काही प्रॉब्लेम आहे काय. आणि मशीनवर चढायच्या अगोदर सगळ्यात पहिले मशीनला चक्कर मारत असतो. पहिले चक्कर मारला मशीनला सगळ्या इकडून कुठून काही ऑइल गिल लीक आहे काय, खालून काही ऑइल गिल पडलेलं आहे काय, बाकी सगळं आपलं ओके आहे. आणि मशीनवर कामावर आलो की एवढी खात्री करायला लागते की मशीनचं काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. आता मशीन हे सायलेंट वाजू राहिलं, एकदम बारीक चू करून राहिलं. पण जर काही अडचण असली तर ते वाजत नाही मित्रांनो. वैरे बा अनलॉक झालं. आता मस्तपैकी गाणे लावून द्यायचे आणि कामाला सुरुवात. ओके, आता थोडा उशीर झाला त्याच्यानं, नाही तर मग डायरेक्ट साईडवर जातो आणि तरी जाऊन मशीनची क्लिनिंग करीन. साईड आपली दुसऱ्या ठिकाणी जाणार. हे पाडी पुलाचंच काम चालू आहे. हा 93 मीटरचा पूल आहे बाजूले. हे आपल्या जीसीबीले ब्लॅक फिल्म आहे, त्याच्यानं बाहेरचं दिसून नाही राहिलं बरोबर. ओके, मशीन चालू. मित्रांनो, विषय कसा आहे माहिती आहे का, आता मशीनवर आलो की पहिले टकाटक पैकी सगळं कामं करून घ्यायचे आपले. ओके, आणि मशीन चालवता चालवता मला खूप दिवस झाले आता, कमी जास्त म्हणजे एक 7 ते 8 वर्ष, 6-7 वर्ष. पण हा मी कंटिन्यू नव्हतो मशीनवर. खरी गोष्ट तर हे बा, हा लिव्हर पुढे लोटला, मशीन पुढे. आता सध्या 3ऱ्या गेअरात आहे मशीन, 2ऱ्या गेअरात टाकली. आणि सहसा करून मशीन 2ऱ्या गेअरातच चालवत असतात. हे बाय समोरचं जे ट्रॅक्टर आहे, हे ट्रॅक्टर आपल्याला भरून देणार आहे. हे ट्रॅक्टर भरू माती टाकीन. आता 2-3 दिवस झाले एकच काम चालू आहे. आणि तेले भरून द्यायचं. मग ते नेऊन त्या जो की पूल आहे त्या पुलामध्ये खाली करतील आणि आपल्याला जाऊन त्याची लेवल करायची आहे आणि बरोबर पुलाची भरती भरून द्यायची आहे. आता सध्या 93 मीटरचा पूल आहे, त्या पुलाचं काम चालू आहे. तुम्हाला पूल दाखवतो एक मिनिट. हे बघा, हा पूल आहे. या इथपासून तिथपर्यंत हा पूल आहे डायरेक्ट. आणि तिकडून तो रस्ता बनवून डायरेक्ट आपण दुसऱ्या पुलावर चाललो. म्हणजे अडी असे कमी जास्त टोटल 5 पूल आहे. त्या 5 पुलाचे कामं सगळे आपल्याकडे. सगळ्यात पहिले मशीन मस्त टकाटकपैकी क्लीन केली, सगळे फडके गिडके बाजूला ठेवून दिले आणि मशीन साफसूफ करून आता मशीन म्हणून थोडं करवायला लागलं, काही वादा नाही. तर हे पहा, सध्या आता मस्त मशीन टकाटक करून टाकली. बाकी मशीन पुसून घिसून ओके सगळं. आणि ट्रॅक्टर गेले त्या साईडला. हे पहा, एकच ट्रॅक्टर आहे आणि खाली करणं आहे तिकडे त्या झाडाच्या जवळ. तर खूप दूर अंतर आहे, कमी जास्त 15 ते 20 मिनटं त्याला यायलाच लागतात खाली करायसाठी. तोपर्यंत मशीन बंद करून अडीच आराम करायला. आणि जर 2-3 ट्रॅक्टर असते पटापट काम होऊन गेलं असतं. पण आता कसं एकच ट्रॅक्टर आहे, त्याच्यावर मस्त आरामात चालू आहे तो ड्रायव्हर. हे बा, अडून त्याला जायलाच टाईम लागते. आता तो जाईन, खाली करीन, वापिस येईन, मग डबल मी अडून त्याला भरून देईन. तोपर्यंत मग अडीच रिकामा थांबा लागते. आणि मित्रांनो, मी चॅलेंज म्हणजे आता विचार करू राहिलो असं की डेली ब्लॉग अपलोड करायचे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की केले पाहिजे नाही केले पाहिजे, तुम्हाला आवडतात नाही आवडत, सगळं बरोबर बिलकुल. असं एका लहान भावाप्रमाणे मला सांगा कमेंट करून की तुम्हाला ब्लॉग पाहायला कसे आवडतात. तसं म्हणजे जसं तुम्हाला सांगता येईल, जर जीसीबीबद्दल जर काही इन्फॉर्मेशन लागली ते सांगा. बाकी जेवढं मला माहीत आहे तेवढं तुम्ही बिलकुल तुम्हाला सांगेनच. बाकी असेच ब्लॉग पाहायसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि दिवसभरात जे सगळं काम आहे तुम्हाला सांगतोच.
बाकी मशीन तर एकदम टकाटक चमकू राहिली. तर मित्रांनो आता रोडरनं भरणं बंद केलं तर बकेटनं भरवलं ट्रॉली अडी आणि सगळे आपले खुल्ली मातीत भरायची आहे. घराघर ट्रॉलीत भरले जाते, काही जास्त भर नाही. तर करण सर 1 मिनटं पकडा कॅमेरा. एका मिनिटाच्या आतमध्ये ट्रॉली भरून गेली. 1 मिनिटही लागत नाही. जसं मशीन आरामात चालू होती तर मशीन जोरात चालू असली तर घराकडे ट्रॉली भरून जाते. बा भरली ट्रॉली आणि गेली मशीन म्हणून गेलं ट्रॅक्टर. तर सर आपण काही बोलता नाही, माणूस भरला सर आमच्या व्हिडिओमध्ये आले खतरनाक. आता सध्या आता घराकडे ट्रॉल्या भरणं आहे. आता टाइम झाला 11 वाजले. खूप लवकर टाइम चालला. निघाला माणूस ट्रॅक्टर घेऊन. तर मित्रांनो आता जेवणाचा ब्रेक झाला, सुट्टी झाली म्हणजे काही विषय नाही, जेवण करायला कधी गेलोच चालते. आता मशीन मस्त वेगळी अडी सावलीत उभी केली. इकडे मोहाचं झाड आहे, मोहाच्या झाडाखाली मग अडी मशीन उभी केली आणि तिकडे आपलं काम सुरू होतं. आता अडून ट्रॅक्टर बसून कॅम्पात जायचं, तडी जाऊन जेवण करून वापिस यायचं. कॅम्पमध्ये जायला अजून अर्धा घंटा लागते आणि तिकडून यायला अर्धा घंटा, म्हणजे 1 घंटा आरामात गेला. तर मित्रांनो आता हे ट्रॅक्टर घेऊन चाललो आम्ही कॅम्पवर जेवण करायला. हे भाऊ ट्रॅक्टरवर ड्रायव्हर त्याला म्हणलं आरामात चाललं, ते म्हणलं तुम्हीच चालवा. तर आपल्याला चालवा नाही येतो बा, तरी त्याने आपल्या हाती दिला. बाकी आपल्याला आता सरळ जमते, रस्ता जिकडे दिसते तिकडे चालू द्या. मागं टाली आहे तरी काही टेन्शन नाही. फोन बाजूला फोन आठवून केलं थांबा, पहिले फोन उचलतो बा. प्रमोशन काय नाही कामाला. तर हे पा पुढे हे धरण आहे आणि धरणाची भीत, धरणात पाणी नाही आहे सध्या आणि धरणा बाजूला हा रस्ता बनून राहिला. आणि या रस्त्याचं काम करवलं आम्ही आणि आमच्या सुपरवायझर आमच्यासोबत. अरे हसून आले माहे. अरे व्हिडिओत बोलायची काळजी सर्व बाबा. तेव्हा मित्रांनो हे सगळं हे मटेरियल टाकायला आहे. मटेरियल उचलून मस्त असं रोडावर टाकायचं, रोड बनवायचं कामात आपल्याला. हे बा आणि ते तिकडे दिसते दूर ते धरणाची भीत आहे. हे बा आणि धरणामध्ये सध्या पाणी नाही आहे आणि पाणी आलं की का करण सर आपल्या रस्त्यावर पाणी फिरलं तर मग. अरे करण सर बोलता काय प्रत्येकासाठी काय. बरं मग तुमचा नंबर टाकायला की स्क्रीनवर. मजाचा विषय धरण आहे खाली आहे मित्रांनो. आणि खाली तिकडे धरणाचं खोलीकरण बी व्हायला, त्याच्यानं काही टेन्शन नाही. हे इकडे वावरा शेतकऱ्याचे तिकून हे पा तिकून गहू पेरला आहे, गव्हात ते तिकून संत्रा आहे मस्त. आणि आम्ही चाललो आता जेवण करायला ट्रॅक्टर घेऊन. मस्त झाली जातो, तुम्हाला दाखवतो जेवण करायला काय काय आहे. तर चला पहिले आता थोडा टाईम लागते जायला. पोहोचलो हे पा कॅम्प आणि धरणाची भीत, धरणा भीती बाजूलाच कॅम्प आहे. आणि मोबाईल हाती घेतला की आमचा माणूस डायरेक्ट उलटा फिरते. गरम भाऊ असं करो. इकडे कॅम्प, हे कॅम्प म्हणजे आपलं जेवण घेऊन बनते. म्हणजे आपलंच नाही तर सगळेच जे इथं माणसं सगळे कामाले आहेत त्याच्यासाठी सगळ्यासाठी जेवण घेऊन आहे. तर हे बघा मस्त आंब्या झाडासाठी सावली असते. चला मस्तपैकी आता तरी जायचं, जेवण घेऊन घ्यायचं, जेवण. तरी मित्रांनो हे असते जेवण, बघू शकता. आणि हे इकडे सगळं जेवण बनलं आहे. आम्ही जेवढे जणांसाठी कॅम्पात आहे तेवढे. नाही करम भाऊ तुमचा चेहरा नाही दाखवत, काही टेन्शन नाही घेऊ तुम्ही. आणि बघू शकता हसू राहील बोल. चला मग आता सगळीत पहिले जेवण करतो फटाफट. तर मित्रांनो आता जेवण करून डायरेक्ट आलो आपल्या मशीनच्या जवळ. किंवा रस्ता आणि मशीन तिकडे सावलीत उभी आहे. आता मस्त मशीन चालू करायची आणि शांतता ट्रिपा भरत राहायची. आता 2 वाजले. 2 वाजता जेवण करून ऑफिस आलो होता आपण. किंवा आता मशीन जवळ पोहोचलो आणि मशीन केली सुरू. हे बघू शकता ट्रॅक्टर बी लागलं. आता आडून भरणं आणि इकडे टाकणं. ओके तर असं काम आहे मित्रांनो. आता परत दिवसभर आता हेच करणं. दिवसभर म्हणजे आता 3 वाजले 2 वाजले सॉरी. टाईम वर करायचं एका हातानं बूम म्हणजे चालू मशीन. ओके आराम करत होतो आणि ट्रॉल्या भरायचं काम बी चालू होतं.
आमचा माणूस आहे सुपरवायझर, त्याला मशीन चालवत आहे, तिथे चालवत होते. आणि विषय असा झाला की आता आपल्याला रोड रोलर हे लोड करून द्यायसाठी जाणं पडते. तर चला उठू पहिले आणि जाऊ. पहिले तेवढं लोड करून देऊ त्याला, म्हणजे रोड रोलर चालली आहे साईड सोडून दुसऱ्या साईडवर. त्यासाठी आता मशीन घेऊन तिकडे जाणं. त्याला रॅम्प बनवून दिलं. रॅम्पहून ते ट्रेलरमध्ये दसोतीन गाडी जाईन ते आणलेलं असते त्याच्यावर. आणि तडून मग आपल्याला ऑफिस येणं रोलर. आणि हा त्यांचा ट्रक, या ट्रकवरती आपल्याला रोड रोलर चढवून देणार आहे. रॅम्प बनेल आहे, बस थोडीफार माती टाकायला लागेल त्याच्यावर. तर विचारतो जाईल पहिले कसं काय करायचं नियोजन. आणि मग ती जी गाडीवर म्हणजे रोड रोलर हे गाडीवर चढून देऊ. ओके, 2 रोलरसाठी छोटासा रॅम्प बनवून दिला. आता हे रोड रोलर त्याच्याहून चाललं, माणूस हात देऊ राहिला. तर आता हे या साईडहून चालला तर दुसऱ्या साईडवर. मित्रांनो, आता रोड रोलर त्या गाडीवर लोड करून दिलं आणि तिथून निघून आला. आता हे पहा, इकडे आपली मशीन चालू आहे, सुपरवायझर मशीन चालू राहिली. बाकी आता थोडा वेळ सावलीत बसतो आणि मग नंतर जाईन. मी मशीन चालू आहे. आता माणसाला मशीन चालवत हरिकान ते चालवता येते. पहिले काही दिवस चालवले ते ना, आणि आता सध्या सुपरवायझर असते इथं. मी कायले शुद्ध बोलवलो, अडी सुपरवायझर आता ते विषय क्लोज. पहा, माणूस एकदम परफेक्ट ट्रॉल्या भरते. लई दिवस झाले हाती मशीन घेतली, त्याच्यानं एकदम शांत देत. पण ट्रॉल्या भरणं थोडं भारी आहे बाकी कामाईपेक्षा. म्हणजे बाकी बीचे बी कामं खूप भारी आहे, पण एकदम सोप्या कामात आहे म्हणजे ट्रॉल्या भरणं. मग ट्रॉलीला धक्का लागू द्या लागत. बाकी गोष्टी कुठेतरी माती किती इकडे तिकडे झालीच चालते. चालेल मित्र, थोडा वेळ आराम करतो आता आणि मग नंतर जाऊन मी मशीनवर बसेन.